प्रश्न क्रमांक 91. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात. आपण असं मानूया, की एक माणूस आहे ना, तो 1 तासाला X युनिट काम करतो, ठीक आहे. मग 10 माणसे दर दिवशी 2 तास, दर दिवशी किती बोललायत? एक माणूस X युनिट काम करतो. म्हणजे 10 माणसे 10 गुणिले X युनिट काम करणार आणि पण हे 1 तासाचे झाले. त्यांनी 2 तासाचे विचारलेत. मग आपण त्याला 2 ने मल्टिप्लाय करू आणि गुणिले त्यांनी किती दिलंय? 5 दिवसात काम पूर्ण करतात. म्हणजे गुणिले 5 हे आपलं टोटल वर्क झालं. म्हणजे एवढे युनिट आपल्याला आपलं टोटल काम आहे. ठीक आहे. नंतर ते बोलताय, की हेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील? हे बघा, टोटल वर्क आता ह्या केसमध्ये पण टोटल वर्क तर सेमच राहणार आहे ना. मग ह्या केसमध्ये टोटल वर्क किती येईल बघा. टोटल वर्क इज इक्वल टू येईल. पहिले तर 10 माणसे होती. नंतर आता किती माणसे? 2 माणसे झाली. म्हणजे 10च्या जागी आपल्याला 2 लिहावं लागेल. आधी माणसे एक्स युनिट काम करायची. ती आता पण एक माणूस एक्स युनिटच काम करेल 1 तासाला. एक माणूस 1 तासाला एक्स युनिट काम करतो. या केसमध्ये पण तेवढंच करेल ह्या केसमध्ये. मग त्याला एक्सनेच मल्टिप्लाय करावं लागेल. आता गुणिले आपण आधी किती सांगितलेलं? 2 तास सांगितलेलं. पण आता ते बोलतंय की माणूस 5 तास काम करतोय. मग आता त्याला 2 ऐवजी आपल्याला 5 ने गुणावं लागेल आणि आधी 5 दिवस लागले होते. आता किती दिवस लागतील ते आपल्याला माहीत नाही. त्याला आपण वाय पकडू. आता बघा, टोटल वर्क जे आहे ना, दोन्ही केसेसमध्ये सेम आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टींना आपण इक्वेट करू शकतो. म्हणजे आता हे वरचे आहे ना, याचं आणि जे खालचे आहे, त्याचं उत्तर सारखंच येणार आहे. आता बघा, इथून एकदम सिंपल आहे प्रश्न. एक्स, एक्स कॅन्सल हा इथे मल्टिप्लाय. नंतर 2, 2 कॅन्सल झाले. 5 कॅन्सल झाले, 5 कॅन्सल झाले. डाव्या साईडला 10 उरला. 10 इज इक्वल टू वाय म्हणजे किती दिवस लागतील? दुसऱ्या केसमध्ये 2 माणसे दिवसातून 5 तास काम करतील, तर त्यांना 10 दिवस लागतील. उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक 3, 10 दिवस लागतील.